गेल्या वर्षी कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी फडणवीस बॅकसीटवर, यंदा मात्र फडणवीसांच्या हाती स्टीअरिंग तर शिंदे झाले सहप्रवासी. उद्घाटनानंतरची विंटेज कारची सफारी चर्चेत. तब्येत बिघडल्याने शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द, तर काकांच्या तब्येतीची विचारपूस करत अजित पवारांनी दिला विश्रांतीचा सल्ला. हिंगोलीला गरीब जिल्हा म्हणणाऱ्या नरहरी झिरवळांना महायुतीच्या नेत्यांचे खडेबोल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादा घेणार शाळा. मंत्रिपद नाकारल्यानं तानाजी सावंतांच्या नाराजीची चर्चा, तर राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा टोला. विरोधकांबरोबरच अंबादास दानवेंचीही चंद्रकांत खैरेंपासून दुरी. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाराजी नाट्य, कार्यक्रमात कैद. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा, तर आरोपी वाल्मिक कराडवरील उपचारांवर जरांगेंकडून संशय व्यक्त. कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा फ्लॉप होणं हीच इंदिरा गांधींची ताकद. संजय राऊतांची रोखठोक टीका, तर 60 कोटींच्या इमर्जन्सीचा 9 दिवसात फक्त 15 कोटींचा गल्ला. महाराष्ट्रात गुलेनबॅरी सिंड्रोममुळे पहिला मृत्यू झाल्याचा संशय. पुण्यातील जीएसबी बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू. पुण्यात 74 पैकी 14 जीएसबी बाधित व्हेंटिलेटरवर. जीबीएस बाधितांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार. पुणे महापालिका आयुक्तांची माहिती. खासगी रुग्णालयाच्या बिल आकारणीवरही ठेवणार लक्ष. कर्णकर्कश व्हीआयपी सायनरसह बेदरकार गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची पोलिसांनाच सस्पेंड करण्याची धमकी. संभाजीनगरच्या मुजोर बिल्डरवर अखेर अदखलपात्र गुन्हा. डोंबिवलीत 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा पडल्याची धक्कादायक घटना. तरुणामुळे थोडक्यात वाचला चिमुरड्याचा जीव. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल. आता 200 ऐवजी 180चा प्रश्न. 20 पर्यायी प्रश्न यावर्षीपासून रद्द. सर्व 180 प्रश्न सोडवणं विद्यार्थ्यांना बंधनकारक. स्टोरेज घोटाळ्यात व्हिसल ब्लोअर असल्याचा दावा करणारा कंपनीचा सीईओ तौफिक रियाजला अखेर बेड्या. घोटाळा उघडकीस आल्यापासून फरार होता. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन. वायुदलाच्या चित्तथरारक कसरतीत, तर लष्कराचं शिस्तबद्ध पथसंचलन. इटलीच्या यानिक सिनरनं जिंकली यंदाची पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा. जर्मनीच्या इक्वेझोरला 3 सरळ सेटमध्ये हरवून सिनर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.